मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असामी आलेली आहे ती देखील खास आहे. खरं तर त्यांची सुरुवात राजकीय ही राष्ट्रवादीमधून झाली आणि नुकतेच ते भाजपमध्ये आलेले आहेत. एक तरुण चेहरा, अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. माजी मंत्री ते राहिलेले आहेत, राहुरीचे माजी आमदार राहिलेले आहेत आणि आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्यासोबत प्राजक्त तनपुरे आहेत. खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. खरं तर तुम्ही येणार म्हणून प्रश्न अनेक दाटवटलेले आहेत, कारण तुमच्या पक्षामधून भाजपमध्ये आलेले तुम्ही असे आहात की त्यानंतर सगळ्यांनाच असं वाटत होतं की आता भाचा आलेला आहे, हळूहळू मामाही येतील. आणि आता ज्या काही बातम्या सुरू आहेत त्यामुळे कुठेतरी एक अशी कुणकुण लागलेली आहे की जो निर्णय तुम्ही घेतलात काही काळापूर्वी त्यानंतर आता तुमचा पक्षच कुठेतरी भाजपच्या सोबत जाण्याच्या तयारीत सध्या दिसतोय, थेट किंवा मग बाहेरून समर्थन. अशा पद्धतीनं राष्ट्रवादीची वाटचाल शरद पवार गटाची सध्या आपल्याला दिसते. या सगळ्याकडे आपण कसं पाहता? सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण या शोमध्ये मला बोलावलं. आपण आता बादशाहचा प्रश्न विचारलात तर आमचं आता जयंत पाटील साहेबांचं माझं आपले नातेसंबंध आहेत, पण ते नातेसंबंधापुरते आहेत. आम्ही जेव्हा एका पक्षामध्ये होतो त्यावेळेस एका पक्षाचे म्हणून आम्ही काम करायचो. पण मी बाहेर पडतानाचा निर्णय काही कारणं असतील पण खूपशी माझी त्यांच्याशी काही चर्चा खूपशी होऊ शकली नाही. आमची जेव्हा पोटनिवडणूक लागली होती विधानसभेची त्यावेळेस आमची काय चर्चा झाली होती आणि त्यानंतर मात्र जेव्हा निर्णय घेतला त्यावेळेस मात्र आता आमची खूप त्यावर काय चर्चा झाली नाही. त्यामुळं त्यांनाही कदाचित तो थोडासा शॉक असेल कदाचित. आणि धक्का होता का? नाही, सुखद नाही म्हणतात. शेवटी आता पक्ष त्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते त्या पक्षातले आहेत, त्यामुळे सुखद तर नाही म्हणता येणार. पण ठीक आहे, आता शेवटी माझ्या मतदारसंघातली समीकरणं, माझ्या जिल्ह्यातलं राजकारण हे सगळं बघून मी तो निर्णय घेतला. त्याच्याशी त्यांचा काय दुरान्वयी संबंध नव्हता. आणि आता त्यांच्या पक्षात काय चाललेलं आहे याचं मी आपलं तुमच्याकडनं जे ऐकतो तेवढंच ऐकतो मी. पॉलिटिकली करेक्ट असं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. पण तुमच्याबद्दल जर म्हणायचं झालं तर प्राजक्त तनपुरे हे अभियांत्रिकी शिक्षण आपण घेतलेलं आहे. आपण अमेरिकेमधून ग्रॅज्युएट झालेले आहात. त्यानंतर आपण कृषी, उद्योग, सामाजिक जीवनामध्ये देखील लोकांना चॅरिटी वर्क किंवा आपण म्हणतो ना की लोकोपदेशकी अनेक कामं जी आहेत ती तुमच्या राजकीय जीवनामध्ये सुरुवातीला खूप त्या काळामध्ये तुमच्याकडून झालेली आम्हाला कळत आहेत. कृषी, उद्योग ह्या क्षेत्रामध्ये आपला अनुभव हा नक्कीच दांडगा आहे. 2019 आपण राहुरी विधानसभा लढली, निवडूनही आलात. त्यानंतर आपण नगरविकास खातं पाहिलं, ऊर्जा, उच्च तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत, पुनर्वसन, महसूल, वैद्यकीय शिक्षण, थांबा अजून आहे, वस्त्रोद्योग. इतकी खाती आहेत. इतक्या सगळ्या खात्यांचा भार कसा काय सांभाळलात? म्हणजे एका श्वासातही मला इतकी खाती बोलता येत नाहीयेत. तर मुळात हा अनुभव कसा होता याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मंत्रिमंडळ आलं याच्यामध्ये, इतकी राज्यमंत्री म्हणून तुमच्या समोर ही इतकी खाती खरं तर पक्षाने दिलेली. याच्यात मी एक थोडंसं क्लॅरिफिकेशन देऊ शकतो. यातली निम्मी जी खाती होती महसूल पासून जे पुढचे तुम्ही वाचलं ती एक दिवसाकरता माझ्याकडे होती. हो, म्हणजे मला वाटतं काही शिवसेनेचे मंत्री जेव्हा पक्षातून बाहेर पडून गुवाहाटीला वगैरे होते त्यावेळेस त्यांच्या खात्यांचं वाटप आमच्या काही राज्यमंत्र्यांना झालं. त्याच्यामध्ये महसूल आणि अजून वस्त्रोद्योग, मला वाटतं अब्दुल सत्तार महसूल राज्यमंत्री होते, त्यांचं खातं मला मिळालं. सकाळी मिळालं आणि संध्याकाळी गेलं. ते किती दुःखद होता हा अनुभव मला सांगा. नाही, दुःखद असं नाही, ते किंवा असं म्हणतो ना त्याचं एक असं दिल को छू गया की म्हणजे पाहताही नाही आलं. नाही, असं नाही. शेवटी खात्यांकडे बघण्याचा उद्देश माझा होता की अजून ह्याच्यातून काय शिकायला मिळेल. आणखीन महसूल सारखं खातं जर सांभाळायला जर मिळालं असतं तर आणखीन एक अनुभवामध्ये माझी पहिलीच टर्म होती आमदारकीची आणि एक डीप मध्ये अभ्यास होतो त्या खात्याचा, जो की माझी जी उरलेली माझी 6 खात्याचा मी राज्यमंत्री होतो.
आणि त्या सहाही खात्यांचा एक माझी पहिलीच आमदारकीची टर्म होती आणि त्यात राज्यमंत्रीपद मला मिळालं आणि चांगली नगरविकास ऊर्जा विशेषतः ह्या 2 खात्यांमध्ये काम करायला मला खूप स्कोप मिळाला, त्याच्या खोलात जाता आलं. पण ही बाकीची खाती तुम्ही म्हटलं ती एक दिवसाकरता आली. उद्धवजींनी संध्याकाळी राजीनामा दिल्यावर ते आमचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी गेलं. पण एक चांगला अनुभव 2.5 वर्षामध्ये राज्यमंत्री म्हणून निश्चितपणे एक समृद्ध अनुभव त्या ठिकाणी आला. पण एक असं वाईट वाटलं की उद्धवजींनी असा जो निर्णय घेतला त्यामुळे कुठेतरी सगळ्यांना विश्वासात न घेता किंवा इतर मित्रपक्षांना सुद्धा अचानक अशा पद्धतीनं एक धक्काच होता त्यांचा निर्णय. म्हणजे नाही, थोडंसं आता त्यांच्या निर्णयावर बोलण्याइतकं मी खरं मोठा नाही, परंतु सुरुवातीला ज्यावेळेस 10-12 लोक गेली त्यावेळेस कदाचित बाकीच्यांना थांबून आमचं सरकार वाचेल अशी सुरुवातीला आम्हाला अपेक्षा होती त्यावेळेस. पण नंतर ते हळूहळू सगळेच जायला लागले. मी दुपारी आमच्या पक्षाचे काही आमदार आम्ही 3-4 जण आदित्यजींना भेटायला गेलेलो. त्यावेळेस 15-16 लोकच गेली होती. पण ज्यांनी आमचं स्वागत तिथं वर्षावर केलं, आम्हाला बसवलं, आमचा चहा पाणी केला, आम्हाला आदित्य साहेबांपर्यंत घेऊन गेले, आम्ही आदित्य साहेबांना भेटलो आणि नंतर जाताना परत त्या आमदारांना आम्ही बाय करून येतो आम्ही म्हणून गेलो. तेच आमदार संध्याकाळी गुवाहाटीला निघून गेले. तर मी नाव घेत नाही त्यांचं, पण ते अशी सगळी प्रक्रिया निश्चितपणे नाव घ्यायला हरकत नाही. आता काय सगळे मला वाटतं योगेश कदम आता जे गृहराज्यमंत्री आहेत ते त्या दिवशी आम्हाला ग्रीट केलं आणि संध्याकाळी आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर तेच नव्हते. तर ठीक आहे, पण तो काळ होता. त्यावेळेस अजून जर सरकार पुढं चाललं असतं तर आणखी निश्चितपणे कामं करता आली असती. लोकांची कामं करायला खूप मोठा स्कोप त्यावेळेस मिळाला. मतदारसंघात, राज्यात खूप काम एक आपल्या माध्यमातून काही काम उभं राहतंय, त्या माध्यमातून लोकांना मदत होती, लोकांचं जीवन सुसह्य होतंय, अशी जेव्हा भावना मनामध्ये येते तो एक जे समाधान असतं ते वेगळंच होतं. ते समाधान जे होतं, कारण राज्यमंत्री शेवटी कॅबिनेट मंत्र्याला जेवढे अधिकार असतात तेवढे राज्यमंत्र्यांना नव्हते. आम्हाला तर सुरुवातीला 2 महिने अधिकार मागता मागता आम्ही सगळे टीमवर्क करून अधिकार मागायचो. बरेचसे मंत्री आम्हाला, अरे तू तर माझ्या मुलासारखा, कोणाला म्हणा तू माझ्या नातवासारखा, त्यावेळी आमची बरीच चेष्टा मस्करी व्हायची. पण शेवटी जेव्हा अधिकार मिळाले, काही स्वरूपात मिळाले, काहींना जास्त मिळाले, काहींना कमी मिळाले, पण त्या माध्यमातून जे काम करण्याचा जो अनुभव आला आणि काही धोरणात्मक निर्णय घेतले, राज्यातल्या लोकांच्या जीवनमानावर काहीतरी आपल्या माध्यमातून परिणाम होतोय, काहीतरी जीवनमान सुसह्य करण्याचा आपला प्रयत्न आहे, हे जे एक आंतरिक समाधान आहे ते खूप मोठं आहे. आणि मला वाटतं राजकारणामध्ये लोक जेव्हा येतात त्यावेळेस हे आपल्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी जर बदल घडत असेल, कुठेतरी एक रचनात्मक कार्य आपल्या माध्यमातून उभं राहत असेल, कुठेतरी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात जात असेल, तर ते एक ती जी भावना आहे ती एक राजकारणामध्ये पुढे जाण्याकरता ती भावना चांगली ती मदत करत राहते. खरं पहिली निवडणूक आजही लक्षात असेलच, तर ती निवडणूक लढताना एखादी विशेष आठवण राहुरीची? पहिली निवडणूक म्हणजे आमदार विधानसभेची 2019लाच माझी पहिली निवडणूक होती. त्या अगोदर मी राहुरी शहराचा नगराध्यक्ष म्हणून निवडणूक 3 वर्ष आधी जिंकलो होतो. आणि विधानसभेची निवडणूक मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून जेव्हा नवीन मतदारसंघ आला ते 2 निवडणुका आमचा पराभव झाला होता. आणि आता 3री निवडणूक परत नुकतीच विधानसभेच्या आधी लोकसभेची निवडणूक होऊन गेली होती आणि त्यात माझ्या मतदारसंघातून माझ्या भाजपच्या उमेदवाराला 70,000 मताचा लीड होता. मग आता एवढा मोठा लीड 2-4 महिन्यात कसा कमी होणार आणि आपण कशाला लढवायचं, या निर्णयापर्यंत आम्ही जवळपास की आता 2 पराभव झालेत, परत लोकसभेला 70,000नी समोरचा लोकसभेचा उमेदवार आपल्या विधानसभेत पुढे आहे. पण त्यावेळेस शरद पवार साहेबांनी एकदा घरी आले, त्यांनी काही कानमंत्र दिले आणि उभं राहिलो, डेअरिंग केली. माजी आमदार जे आता हयात नाहीत, स्वर्गीय शिवाजी कर्डिले, ते त्यांच्या विरोधात ती निवडणूक होती आणि ते अत्यंत राजकारणामधले मातब्बर नेतृत्व त्यांचं होतं. राजकीयही डाव टाकण्याचंही त्यांचं कसब अत्यंत मोठं कसब होतं. आणि त्यांच्यासमोर ती निवडणूक जेव्हा मी रिंगणामध्ये आलो आणि पहिल्या दिवसापासून जो लोकांचा हळूहळू रिस्पॉन्स जो मिळत गेला, एका क्षणावर येऊन नंतर मला कळालं की आता आपण इथं चान्स आहे. त्यावेळेस मात्र मग आम्ही पण सगळे डाव काय टाकायचे टाकले, कुठं मागं बघितलं नाही आणि मोठा विजय मला त्या निवडणुकीमध्ये मिळाला, जी की अशक्य वाटणारा विषय होता.
तो शक्य झाला आणि पहिली निवडणूक मी जिंकलो आणि खूप मोठं मताधिक्य, जे आमचा 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे जो की माझा स्वतःचा राहुरी तालुका आहे, त्यात मी 40,000 पुढं होतो जवळपास. नंतर थोडं नगर तालुक्यात कमी झालं, पण एक चांगला अनुभव आला. अशक्य वाटणारी गोष्ट त्यावेळेस शक्य झाली. निवडून तर आलोच मी, पण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो, मग सत्ताधारी आमदार झालो आणि मंत्री झालो. त्यामुळे हा प्रवास जो होता तो निश्चितपणे एक अचंबित करणारा त्यावेळेस वाटलेला प्रवास निश्चित. खरं तर आपलं शिक्षण इंजिनिअरिंग या विषयामध्ये झालेलं आहे. अमेरिकेमध्ये देखील आपण शिक्षण घेतलं, तर तो काळ कसा होता? म्हणजे त्या काळातलं शिक्षण आणि अनुभव अमेरिकेत राहण्याचा, शिक्षण घेण्याचा आणि पुन्हा इथं येण्याची ओढ, या सगळ्याच गोष्टी, की ओढ होती की ओढून आणलं नाही, तेही तसं नाही. सांगा. आता शेवटी आपण बघतो अमेरिकेत माणूस शिकायला गेला की बरेच जण, जे आता माझ्या वर्गातील जवळपास सगळेजण तिकडंच आहेत जवळपास. आणि म्हणजे इथं इंजिनिअरिंग मी पुण्यामध्ये केलं, VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट पुण्याला आहे, बिबवेवाडीला. त्यावेळेस माझ्या वर्गातले आता जवळपास सगळेजण तिकडंच असतील. 80% मुलं अमेरिकेतच आहेत. मी मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, तिथंही अत्यंत चांगला अनुभव आला मला. आणि थोडीशी घरात राजकीय पार्श्वभूमी होती आणि म्हणून मी माघारी त्या ठिकाणी आलो. बाकीचे काय व्यवसाय वगैरे होते, त्यामुळं मी असं काय ठरूनच गेलो होतो की आपल्याला परत माघारी यायचं आहे. पण निश्चितपणे माघारी आल्यावरती पहिले 2-3 वर्ष मला थोडी असं वाटलं की परत जावं की काय. मी बऱ्यापैकी द्विधा मनस्थितीमध्ये होतो बरं, की परत गेलं पाहिजे, थांबू की थांबू की. कारण ते शेवटी एक तिथलं जे वातावरण आहे सगळंच सर्वसामान्य माणसाला अत्यंत भ्रष्टाचाररहित वातावरण आहे. समाज म्हणून जगताना जी काही शिस्त आहे, सर्वसामान्य माणसाला कधी कुठल्या राजकीय नेत्याकडे जावं लागत नाही, कधी कुठल्या पैसे कुणाला चारावे लागत नाहीत, असा कधीच अनुभव मला 3 वर्षामध्ये आला नाही. आणि एक स्वच्छ, प्रदूषण नाही, पाणी मुबलक वगैरे वगैरे अशा भौतिक सुविधा तर आहेतच, पण समाज म्हणून जगताना देखील जी काही शिस्त होती, थोडंसं 2-3 वर्ष राहून आल्यानंतर थोडंसं मनाला असं वाटलं जरा की अरे. पण नंतर मग असं ठरवलं, चला आपण आता ह्या प्रोसेसमध्ये काहीतरी चेंज, आपण सगळेच जण जायला लागले तर आपणच काहीतरी चेंज करण्याचा एक प्रयत्न करू, आणि त्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेमध्ये देखील येण्याचा निर्णय घेतला. बरं, मध्यंतरी प्राजक्त तनपुरे यांच्या मागे ईडीचा ससेमिरा देखील लागला होता. नेमकं काय होतं ते प्रकरण आणि आता त्यानंतर काय झालं आणि तो काळ कसा गेला? म्हणजे कुटुंबाला सुद्धा किती त्रास झाला या सगळ्या गोष्टींचा? नाही, एक राज्य सहकारी बँकेच्या लिलावातनं आम्ही कारखाना घेतला होता आणि त्या संदर्भात ईडीची चौकशी माझी एकट्याचीच नाही, ज्यांनी राज्य सहकारी बँकेच्या लिलावातनं कारखाने घेतले सर्वांचीच ती चौकशी होती. पण नेमकं त्यावेळेस मी राज्यमंत्री होतो म्हणून जास्त ते हायलाईट झालं. आणि निश्चितपणे ज्या दिवशी मला चौकशीला बोलावलं गेलं त्यावेळेस सगळेच कुटुंबीय नातेवाईक हे टेन्शनमध्ये होतेच, नाही असं म्हणण्याचं कारण नाही. साधारणपणे एक 7-8 तास चौकशी झाली आणि सगळे त्यांच्या प्रश्नाची आम्ही उत्तरं दिली. सगळे पैशाचे सोर्सेस सगळे क्लीन होते, त्याच्यामुळे काय प्रश्न नव्हता. 8 तासानंतर मी बाहेर आलो आणि नंतर कोर्टामध्ये तो निर्णय चालला. 2-3 वर्ष कोर्टात झाली आणि निर्दोष त्या ठिकाणी कोर्टाने ते निकाल दिल्यामुळे आता तो विषय संपलेला आहे. पण अशा जेव्हा घटना घडत असतात तर कुटुंब सुद्धा सफर करतं, कुठेतरी या गोष्टीचं वाईट वाटतं का? हो, निश्चितपणे. कारण काय आहे, कोर्टाच्या तारखेला महिन्याला तारखा असायच्या कोर्टात. मी ठीक आहे, आता माझे वडील, त्यांचं वय आता 84 वर्षाचं आहे. आणखीन एक आमचे संचालक आहेत बाफना म्हणून, सुरेश शेठ, त्यांचंही मोठं वय आहे. माझे सासऱ्यांचंही नाव होतं, ते पण त्यांचंही 70-75 पर्यंत वय आहे. माझं ठीक आहे, आम्ही काय मुंबई प्रवास काय रोज म्हटलं तर रोज करू, पण त्यांना सारखं येणं वेळेस त्यांचा काय संबंधही नव्हता, काहीच म्हणजे तरी पण आता ठीक आहे, नावं आली काय आली, नंतर ते सिद्ध झालंच की काय संबंध नव्हता. तर अशा ह्याच्यामध्ये निश्चितपणे थोडंसं त्रासदायक ते होताच विषय. बरं, जयंत पाटील आपले सख्खे मामा, त्यामुळे कधी त्यांच्याकडून काही टिप्स राजकारणाच्या येताना किंवा काही मंत्री झाल्यानंतर काही टिप्स मिळालेल्या का? कारण ते देखील होते मंत्रिमंडळात. टिप्स असं नाही, पण त्यांच्याकडे बघून माणसं, मी कायम अगदी माझा विरोधक जरी कोणी असेल तरी त्याच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करतो. जे गुण समजा माझ्या अंगात नसतील आणि एखाद्या विरोधकाकडे ते असतील तर ते
काय गुण आहेत त्याच्यामुळे तो चांगलं काम करू शकतो, एखादा विरोधक जरी असेल तर ते प्रत्येकाचे चांगले गुण आत्मसात करायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळं जयंत पाटील साहेब तर हे निश्चितपणे एक उत्तुंग महाराष्ट्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व खरं म्हणेन. हे माझे मामा म्हणून मी असं म्हणत नाही, पण एक जवळून बघायचा मला जो योग आला, म्हणजे कदाचित मी भाचा असल्यामुळे जास्त जवळून बघितलं असेल, पण प्रत्येक विषयातला असलेला अभ्यास, एक शांतपणा, संयमीपणा असेल, एक दूरदृष्टी असेल, एक विजनरी नेतृत्व असेल, इनोव्हेशन असेल, अशा प्रत्येक बाबीमध्ये आणि कुठल्याही विषयावर तुम्ही बोलायला सांगितलं तरी प्रत्येक विषयावरती त्यांचा अभ्यासाशिवाय कुठला असं कधी त्यांचं हे विषय नसतो. आणि त्याचबरोबर राजकीय देखील असलेली पकड असेल, लोकांचा असलेला संपर्क असेल, लोक सांभाळायची कला असेल, लोकांना कसं जवळ करायची हातोडी, या सगळ्या गोष्टी शेवटी जवळ राहिल्यामुळे निश्चितपणे टिप्स मी अशा काही घेतल्या, पण त्यांच्या वागण्यावरून, बोलण्यावरून, त्यांच्या सगळ्या वावरावरून निश्चितपणे काही गुण हे माणूस घेतोच नक्कीचपणे. तुम्ही म्हणताय की त्यांच्यासाठी हा सुखद धक्का नव्हता तुमचं भाजपमध्ये येणं, पण तुमच्या करिअरला एक वेगळं वळण प्राप्त होतंय आणि त्यातून काहीतरी नेता म्हणून किंवा तुमच्या मतदारसंघाला म्हणून सत्ताधारी पक्षातून काही गोष्टी मिळू शकतील, ह्याचा मामा म्हणून आनंद होता? नाही, मी त्या काळात खरंच सांगतो आमची काही चर्चा झाली नाही. नंतर मात्र मी भेट घेतली जाऊन, नंतर आत्ता मध्ये घरी एक दोनदा मी गेलो, तर ठीक आहे, आता शेवटी आता जे झालंय, आता जे जिथं आहेच तिथं व्यवस्थित त्या ठिकाणी करिअर घडवण्याचा प्रयत्न करायचा सल्ला निश्चितपणे त्यांनी दिला. जाताना काय आम्ही काय हे झालं नाही, पण आता आता होऊन गेलेला आहे प्रवेश. त्यामुळे आता ज्या ट्रॅकवर असशील तिथं व्यवस्थित आपला सिन्सिअरपणे काम करून तिथं देखील कामाचा ठसा उमटवण्याचा सल्ला मात्र त्यांनी दिला मला. तुमच्या वाड्याबद्दल आम्ही बरंच ऐकून आहोत आणि तुम्ही सुद्धा अगदी मनसोक्त बोलता खरं तर वाड्याबद्दल. तर वाड्याबद्दल काय सांगाल? आमचा मला बरेच जण हा प्रश्न विचारतात, तुम्ही या खरं शिर्डीला आल्यावर खरं बरेच जण आमचा जुना आमच्या आजोबांनी बांधलेला आपला जुना वाडा, तो काय असं काय वाडा म्हटलं की निळू फुलेंचा वाडा वगैरे असं असतं, असातला काय विषय नाही काय. आमचं अगदी आपलं जुनं घर आहे म्हणून त्याला वाडा पूर्वीपासून लोक म्हणतात, म्हणून तो वाडा आहे. पण जे आमच्या आजोबांनी बांधलेलं घर आहे त्याच्यातच आम्ही अजूनपणे राहतो. एकदा शरद पवार साहेब देखील मला बोलले की अरे मी जेव्हापासून येतो तेव्हापासून इथंच येतोय, नवीन काय बांधत नाही तुम्ही. म्हटलं साहेब इथं आता ते एक वळण पडून गेले. आता आमच्या वडिलांनी घेतलंय नवीन घर बांधायला, पण मला काय जुनं घर वाडा सोडवणार नाही मला काय. पण वाडा मेंटेन करणं त्रासदायक असतं किंवा इट टेक्स मोर अटेन्शन रादर? नाही, असं काय नाही, असं काय वेगळं पण असं काय खूप असं मला वाटत नाही. सिंपल आपलं हे आहे काय. बरं, सध्याच्या तुमच्या या निर्णयानंतर आता भाजपवासी तुम्ही झालेले आहात, तर इथं आल्यानंतर काय बदल जाणवले तुम्हाला? नाही, निश्चितपणे आता मी एका पक्षामध्ये माझं आत्तापर्यंतचं करिअर गेलेलं आहे आणि आता पक्ष बदलल्यानंतर इथली पक्ष संघटनेचे शिस्त असेल, त्यांचे काय पद्धती असतील, ह्या निश्चितपणे काही फरक हा निश्चित जाणवतो. थोडा आत्ता कंटिन्युअस बैठका आहेत, ऑनलाईन जरी असतील तरी पटकन मेसेज येतो, भाजप महाराष्ट्र प्रदेश रात्री 11 वाजता ऑनलाईन बैठक आहे, उद्या सकाळी 9 वाजता ऑनलाईन बैठक आहे. कंटिन्युअस बैठका आहेत आणि सातत्यानं या बैठकांमधून कार्यकर्त्यांना एक दिशा देण्याचं काम, काहीतरी प्रोग्राम देण्याचं काम जे चालतं ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आमच्या तर मी आत्ता नवीन अधिवेशनाच्या मला वाटतं सुरुवातीलाच वर्षा बंगल्यावरतीच एक बैठक झाली होती सगळ्या आमदारांची. आमचे दिल्लीचे जे कोण निरीक्षक असतील त्यांनी तर सुरुवात म्हणजे असा प्रश्न विचारला की जो 7 बजे नाही आहे वो हात ऊपर करे. 7 वाजताची बैठक होती. मी आमच्या शेजारी बसले होते, विवेक कोल्हे साहेब, म्हणलं अरे शाळेत आल्यासारखं वाटायला लागलं म्हणलं मला एकदम जरा. तर निश्चितपणे ठीक आहे, एक शिस्तबद्ध कार्यक्रम आहे आणि सातत्यानं पक्षाचे कामं असतील, विचारधारा असतील, ही आमदारांच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न दिसतोय तो निश्चितपणे कौतुकास्पद मला आत्तापर्यंत तरी जाणवतोय साधारणपणे. हा चेंज आहे म्हणजे? नाही, आणि नाही, जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष असताना देखील हे होतं, असा प्रकार तिकडं देखील होता.
पण इथं जरा जास्त प्रमाण मला वाटते, पण मात्र तिथं देखील बऱ्यापैकी थोडासा होता विषय. मतदारसंघामध्ये जसं मी म्हटलं की सुरुवातीलाच की अतिशय अभ्यासू नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ज्यावेळी मतदारसंघ तुम्हाला मिळाला म्हणजे एक कार्यक्षेत्र जिथं तुम्ही काहीतरी बदल घडवू शकता, तर तिकडे आपण शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी म्हणून एफर्ट्स घेतलेले पाहायला मिळाले. म्हणजे जिल्हा परिषद शाळा ह्या डिजिटल करणे किंवा इतर काही उपक्रम. तर का असं वाटलं की शाळांपासून आपण सुरुवात करावी किंवा इथं काम करण्याची अधिक आवश्यकता आहे? नाही, हा खरं माझ्या सगळ्यात आवडीचा विषय शाळा. म्हणजे आपण एखादा रस्ता बांधू, पूल बांधू, गटार बांधू, काय बांधू, पण ह्याच्यामध्ये मात्र आपण पुढचा देश बांधतोय वा किंवा पुढचं राज्य बांधायचं काम हे विशेषतः प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण हा पुढचा विषय आहे. पण जर पायाच जिथं आपण घडवतोय आपल्या देशाचा, राज्याचा, त्यामुळं माझ्या दृष्टीने सगळ्यात सेन्सिटिव्ह, सगळ्यात आवडीचा, सगळ्यात काम करायला मला कुठे आवडेल तर हा विषय आहे. मी बऱ्याचदा जाऊन शिकवतोच मुलांना, कधी कधी एवढा मी रमतो की मी म्हणजे मी शिकवतोच अक्षरशः कधी कधी जाऊन खरडी घेऊन. अच्छा. मला आवडतंच. म्हणजे मुलं बघितली की त्यांना कसं त्यांना जास्त सुविधा देता येतील कसं, हे माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आणि मला आत्ता पहिला दिवस असतो ना शाळेचा, आमच्या तालुक्याच्या त्या शिक्षणाधिकारी मला म्हटले, आमदार साहेब आहेत तर तुम्ही एक कुठल्या तरी शाळेत मुलांचं स्वागत करायला जायचंय. मी म्हटलं ज्या शाळेत लोकसहभाग जास्त असेल ती शाळा दाखवा, तिथे येतो म्हटलं. मी लोकांचे सहभाग पाहिलं. तिथं त्यांनी मला एक सगळ्या परिपूर्ण असलेली शाळा दिली. म्हणजे सगळ्या खोल्या आहेत, सगळं आहे. मी म्हटलं ठीक आहे, या शाळेत जाऊच म्हटलं. पण एक शाळा मला पण माहिती आहे म्हटलं, एक आदिवासी भागात आहे, जिथं शिक्षक पण नाही नीट, तिथं पण जायचंय म्हटलं मला. वा. तिथं दोन्हीकडे गेलो. मी त्यांना सांगितलं ह्या शाळेत म्हटलं, पहिल्या शाळेत म्हटलं मी आलोय, मी माझ्यातर्फे म्हटलं तुम्हाला काय 100, 200, 300 पुस्तकं देतो, पण तुम्ही म्हटलं मला दर शनिवारी किंवा कुठला तरी एक वार निवडायचा आणि ही मुलांना पुस्तक घरी वाचायला द्यायची. म्हटलं कोणी काय पुस्तक लिहिलंय, वाचलंय त्याची सगळी नोट ठेवायची, जेणेकरून मुलांना वाचनाची आवड लागेल, ह्या वयातच लागू शकते. अशा बारीक बारीक गोष्टींवरती खूप खरं करण्यासारखं आहे. पण खरं दुर्दैव, मी कुठल्या सरकारचा विषय म्हणत नाही, हे सरकार का ते सरकार, पण आज या राज्यातल्या प्राथमिक माध्यमिक शिक्षणाची मोठी दुरावस्था खरं दिसते. म्हणजे मी तुम्हाला जर वेळ असेल तर एक किस्सा सांगतो. नक्की नक्की. मी एका खाजगी अनुदानित शाळेत गेलो होतो माझ्या तालुक्यामध्ये. मी आता नाव सांगत नाही शाळेचं. मी असं शाळा दिसली की मी थांबतो, आवर्जून जाऊन बघतो शिक्षक आहेत का, मुलं आहेत का, काय चाललंय काय नाही. एका वर्गावर मी गेलो, वर्ग चालू होता, मी गेलो, पुस्तक मुला पुढचं होतं, इतिहासाचा क्लास चालू होता. त्याच्यामध्ये मी बघितलं तर एक सार्वभौम शब्द, म्हटलं हा जरा पोरांना येतो की नाही विचारावं. मी म्हटलं सार्वभौम शब्दाचा अर्थ काय, कोणाला सांगता आला नाही अर्थ. सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन, की कुणावर ह्या देश आपला सार्वभौम आहे, म्हणजे सगळ्या बाबतीत आपण आपले निर्णय घेऊ शकतो, कोणी परकीयचं काय हे नाही आहे. तर कोणाला काय म्हणले लोकशाहीवादी वगैरे असं काय सांगता आलं नाही. मला जरा निराश झालो. 7वी 8वीचा वर्ग होता, 8वीचा असेल. मी सरांना म्हटलं सर सांगा बरं तुम्ही आता मुलांना काय. सरांना पण नाही सांगता आला, सरांना पण अर्थ सांगता आला नाही. मग सरांना बाहेर घेतलं, म्हटलं मुलांसमोर कशाला बोलव. मी म्हटलं सर काय चाललंय, म्हटलं तुम्हाला हे शब्दाचा अर्थ माहीत नाही, तुम्ही काय शिकवणार मुलांना. म्हटलं तुम्ही येताना सगळं नीट अभ्यास करून यायला पाहिजे होता. सर काय म्हटले मला माहिती, साहेब म्हटले मी चित्रकलेचा शिक्षक आहे, पण इतिहासाचा शिक्षकच नाही शाळेत, म्हणून मला आपलं पार्ट टाइम करतोय. मग का नाही, तर भरतीच नाही शिक्षकांची. भरती कोण करणार, तर ती शासनाच्या हातात आहे, त्या पवित्र पोर्टलच्या मध्ये. अशी जर अवस्था असेल तर हे विद्यार्थी काय घडणार आहेत आणि कसा पुढचा 20 वर्षाचा महाराष्ट्र घडणार आहे, त्याचा पाया हे शिक्षण आहे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे विधानसभेत, आपलं विधान परिषदेमध्ये जरी माझ्या सरकारची खुणवते तुम्हाला ती खुणवतच राहील काय, जरी माझ्या पक्षाचे जरी मंत्री असतील तरी ह्या शिक्षण आणि पाणी पुरवठा ह्या विषयावर मी विरोधकासारखा त्या ठिकाणी भांडेल, कारण शेवटी जनतेचे मूलभूत प्रश्न आहेत. नाही, पण ही खरंच दुरावस्था आहे आणि याच्यामध्ये आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे खरं तर. हा म्हणजे असा ॲम्बिशियस प्रोजेक्ट म्हणून खरं तर शाळा हा विषय घेणं आवश्यक आहे सरकारनं. तुम्ही उच्च शिक्षित आहात,
राज्यातल्या तरुणांनी उच्च शिक्षित व्हावं यासाठी देखील तुमच्याकडे काही कन्सेप्ट्स आहेत का किंवा त्याची काही मांडणी आहे का? नाही, माझा खरं तुम्हाला सांगू का, माझा फोकस हा प्रायमरी एज्युकेशन ह्याच्यावरतीच खरं राहणार आहे. तोच जर पाया मुलांचा कच्चा असेल, तिथंच जर काय होत नसेल तर पुढं काय उच्च शिक्षण घेणार आहेत मुलं. म्हणून हे ठीक आहे, आता हे कौशल्य विकास वगैरे जो विषय आहे की पारंपरिक शिक्षणाच्या व्यतिरिक्त कौशल्य विकास मंत्रालय आता नवीन एवढ्यात जे स्थापना झालेले आहेत, ती चांगली गोष्ट आहे. त्याच्या माध्यमातून, कारण नुसतेच आपण BA BCom बनून नुसतेच सुशिक्षित बेरोजगार जे बनवतोय, त्यापेक्षा ज्या नोकरी मिळणाऱ्या जे कौशल्य अवगत करण्यासाठी जे काही कौशल्य विकास मंत्रालय एवढ्या मागच्या 5-10 वर्षात स्थापन झालेलं आहे, त्या माध्यमातून जे काम होतंय ते देखील निश्चितपणे चांगलं आहे. आमचे लोढासाहेब जे मंत्री महोदय आहेत, ते निश्चितपणे एक चांगलं काम त्यांच्या खात्यात नव्हतं. अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या गोष्टी देखील त्यांच्या त्या माध्यमातून शिकायला जातात. तुम्ही जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केलेलात तेव्हा तुम्ही असं म्हणालेलात की ग्रामीण भागाच्या विकासासाठी तुम्ही खास प्रयत्न कराल. शेती, वीज, पाणी हे 3 प्रमुख मुद्दे तुमचे असणार आहेत. आता तुम्ही इथे ह्याकडे सत्ताधारी बाकावर आलेले आहात, तर इथं आल्यानंतर म्हणून तुम्ही पहिल्या अशा काय मुद्दे घेतलेले आहेत की बाबा जेणेकरून वीज, पाणी आणि शेती ह्या मुद्द्यांना हात घालता येईल किंवा त्यासाठी म्हणून काही काम करता येईल? नाही, मुळात मी थोडा वेळ जर आपण दिला तर वीज हा माझ्याकडे ते खातं असल्यामुळं आणि थोडं खोलात गेल्यामुळे माझ्या आवडीचा विषय ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा. आणि मुळात आत्ताचे जे ऊर्जा मंत्री आहेत आणि राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत, तर एवढा बदल त्या खात्यामध्ये मला दिसतोय की पुढच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या शेतकरीला ते जाणवतील ते बदल. आज जे सरकारच्या लेवलला जे रचनात्मक बदल, संस्थात्मक बदल महावितरणचे जे झालेले आहेत, त्याचा ते परिणाम त्याचे 1-2 वर्षांनी दिसतील. म्हणजे दिवसा वीज हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने 21व्या शतकामध्ये कृषीप्रधान महाराष्ट्रामध्ये शेतकरी रात्री वीज मिळते, रात्री पाणी धरायला जाणं हे दुर्दैव आहे. परंतु हे देवेंद्रजींनी हे इनोव्हेशन जाणलं आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसारखी योजना देवेंद्रजींच्या माध्यमातून पहिल्यांदा आली, पहिला टप्पा. आणि आता दुसरा टप्पा तर मी जरा त्या दिवशी खोलात बघितला तर निश्चितपणे या माणसाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. इतका फोकस्ड कार्यक्रम हा मुख्यमंत्री सौर, म्हणजे कदाचित पुढच्या एका कॉफीला आपण हा कार्यक्रम डिस्कस करू एवढं मी त्याच्यावर बोलू शकेल, एवढं कौतुक करू शकेल की इतक्या मायन्यूट लेवलला जाऊन त्याचं नियोजन केलं. त्याचा रेकॉर्डही झालेला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये. मला वाटतं सर्वाधिक सौर यंत्र ही त्यांनी दिलेली आहेत लोकांना. नाही, हा जो प्रोजेक्ट मी बोलतोय ना, तो एखाद्या सबस्टेशनच्या बाजूला मोठा 2 ते 10 मेगावॉट पर्यंत सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प बनवायचा आणि त्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची. हा इतका क्रांतिकारक प्रकल्प आहे. मी तुम्हाला सांगतो की पुढच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना दिवसा वीज तर मिळणारच आहे याच्यामध्ये. पण दुसरा ॲडेड ॲडव्हान्टेज असा आहे की याच्यामुळं जे औद्योगिक ग्राहक, आपण कायम जे म्हणतो की महाराष्ट्रामध्ये वीज ही इतर राज्यांपेक्षा महाग आहे उद्योगांना, उद्योग येत नाहीत, तर कारण आपण एक क्रॉस सबसिडी देत असतो. उद्योगांना जे आपण वीज बिल देतो त्यातला काही भार आपण शेतकऱ्यांना सुविधा देण्याकरता त्यांच्यावर काही भार टाकलेला असतो, तो ह्यामुळे कमी होणार आहे. ती क्रॉस सबसिडी कमी होऊन उद्योगांवरचा देखील लोड कमी होणार. त्यामुळे अत्यंत तुम्ही खरंच एकदा मला त्यासाठी वेगळा कार्यक्रम घ्या, मी एवढा खोलात सांगू शकेल. त्यातल्या इतक्या मायन्यूट डिटेल्स मी स्टडी केल्यात की अत्यंत देवेंद्रजींचं या खात्याचं करावं तेवढं कौतुक कमी आणि त्याचे रिझल्ट्स पुढच्या 1-2 वर्षामध्ये महाराष्ट्राला दिसल्याशिवाय राहणार नाहीत असे मला खात्री आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी वर्ष आपण काम केलं आणि त्यानंतर आपण आता भाजपमध्ये प्रवेश केलाय, पण प्रवेश करण्यापूर्वी वरिष्ठांशी काही चर्चा या संदर्भात झाली होती का पक्षातल्या, किंवा कुठेतरी त्यांना असे फिलर्स किंवा असं चाललंय तुमचं किंवा मतदारसंघासाठी म्हणून का होईना पण असे काही निर्णय आपण घेऊ शकता अशी काही एक कुणकुण दिलेली होती का किंवा त्यांना लागली होती का? तुम्हाला सांगू खरं खरं सांगतो मी. खरं माणूस जेव्हा पक्षात एखाद्या जातो तर एक कुटुंबासारखा विषय असतो. खरं पक्ष सोडणं माझ्या दृष्टीने एवढं सोपं नव्हतं खरं, म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक. म्हणजे विशेषतः 2.5 वर्षानंतर जेव्हा आमचं सरकार गेलं, दादाही नंतर गेले, आम्ही 10-12 आमदार होतो.
मला वाटतं राजेश टोपे साहेब होते, जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, आर पाटलांच्या मिसेस त्यावेळेस होत्या, बाळासाहेब पाटील होते, संदीप क्षीरसागर, सुनील बोसर, आम्ही एक आणि खूप चांगली मंडळी, आम्ही सगळे एक बॉन्डिंग कुठेतरी तयार झालेलं असतं. आणि पक्ष सोडणं शेवटपर्यंत मला आय वॉज नॉट शुअर, म्हणजे माझ्यावर नंतर कार्यकर्त्यांचा खूप दबाव त्या ठिकाणी यायला लागला की, कारण मागच्या 2.5 वर्ष त्यांनी विरोधात बघितलं. मी जरी आमदार होतो तरी पण विरोधी आमदार असल्यामुळं कार्यकर्त्यांना मी न्याय देऊ शकत नव्हतो, हे कार्यकर्ते बघत होते. आणि त्यांचं मी असं म्हणणार नाही की मला काय निधी तर नव्हताच मिळाला, ठीक आहे, परंतु मला खात्री होती की 2.5 वर्षांनी आपलं सरकार येईल त्यावेळी निधी आपण देऊ, पण ते सरकार आमचं आलं नाही पुन्हा. आणि मग कार्यकर्त्यांचा दबाव हा खूप वाढत गेला. आणि मग जेव्हा पोटनिवडणूक लागली, दुर्दैवानं आमच्या आमदारांचं निधन झालं. पोटनिवडणूक लागल्यावर मात्र मग कार्यकर्ते म्हटले की आता आपण मागच्या 2.5 वर्ष विरोधात थांबलो, हेही 1.5 वर्ष विरोधात थांबलो, कोणी कुठं गेलं नाही. मात्र काय एकही कार्यकर्ता राहुरी तालुक्यातला मला सोडून कधी गेला नाही. पण मात्र किती प्रत्येक त्यांच्या गावात काय झालं, पोलीस स्टेशनचं केस आला, त्यांच्यावर अन्याय कुठपर्यंत, त्यामुळे त्यांचा खूप दबाव होता. नंतर माझी तशी त्यावेळेस पक्षातलं वरचं जे सगळं बॉन्डिंग होतं, शरद पवार साहेब असतील, माझी इच्छाच नव्हती खरं. पण शेवटी कार्यकर्त्यांचं सगळं हे बघता आणि मी समोर इथं देवेंद्रजींकडे बघितलं. त्यांचं मी म्हटलं ठीक आहे, आता आपण ह्या पक्षात राहिलो आहे, वाढलं आपलं हे, पण तिकडेही देवेंद्रजींचा जे मी आता ऊर्जा खात्यातल्या गोष्टी सांगितल्या की हा माणूस देखील काहीतरी भविष्यामध्ये न्याय देऊ शकेल. माझा ग्रामीण मतदारसंघ आहे, हे सगळ्या गोष्टी बघून मी तो निर्णय घेतला. अगदी शेवटच्या क्षणी घेतला, शेवटपर्यंतही सांगता येत नव्हतं. म्हणजे ज्या दिवशी अर्ज, इंटरेस्टिंग होती ती निवडणूक, व्हेरी इंटरेस्टिंग. अर्ज मी ज्या दिवशी शेवटचा दिवस होता, सांगता येत नव्हतं. मी आदल्या दिवशी कार्यकर्ते आले होते, म्हणजे आय वॉज रेडी, माझा फॉर्म भरून रेडी होता. पण मग विखे पाटील साहेब आले, रवींद्र चव्हाण साहेब आले आणि मग असं हो नाही करता मग ते होऊन गेला विषय तो. पण आता मात्र या ट्रॅकला मी आहे. आधीच सांगितलं की देवेंद्रजींच्या नेतृत्वाकडे बघून पण मी हा निर्णय घेण्यामागे एक हे होता. आमच्या जिल्ह्याचे देखील पालकमंत्री विखे पाटील साहेब आहेत, त्यांचा एक कायम सपोर्ट असतो. त्यामुळं आता ज्या पक्षात आहे त्या पक्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहील. विरोधकांकडून मात्र की तुम्ही सत्तेसाठी पक्षांतर केलं असे आरोप त्या काळामध्ये खूप झाले, कारण निवडणूक होती, त्यामुळे आरोप प्रत्यारोप अगदी शिगेला होते. अशा काळामध्ये असे आरोप होणं कसं पाहता येईल? हे बघा ना, काय आहे, कोणी आपण काही जरी निर्णय घेतला तरी त्याचा अर्थ काढणारे लोक असणार आहेत. माझ्या मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांना ज्यांचा काय संबंध नाही, त्यांना काय परिस्थिती इथली माहीत नसते. शेवटी ते बोलणार, मी काय कुणाला उत्तर देत बसलो नाही. आमच्या पक्षातले कोणी जर बोलले असते तर त्यांचा अधिकार आहे बोलायचा, म्हणून मी कुणालाही काय उत्तर दिलं नाही. मला माहिती आहे की शेवटी आता मला काम करायचं आहे. मला या सत्तेच्या माध्यमातून माझ्या लोकांना न्याय द्यायचा आहे, माझ्या लोकांची कामं करायची, तर जी सत्तेच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळं विरोधकांच्या टीकेला कोणी काय बोललं मी काय लक्ष कधी दिलं नाही. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांना वाटत असेल मी विरोधी पक्ष म्हणून लढावं आणि मी त्यांच्या अपेक्षेला पुरलो नसेल तर त्यांचा तो अधिकार आहे. मी त्यांना काय कोणालाही काय उत्तर दिलं नाही. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन कदाचित त्यांच्या बाजून ते बरोबर असतील, पण माझी जी बाजू आहे, जी माझ्या मतदारसंघाची आहे, ती मला माहिती आहे. त्यामुळं मी कधी कोणाच्या टीकेला केलं तर त्याला कोणाला उत्तरही देत बसलो नाही, कारण मला माहिती की मला आता काम करायचं आहे. कोणाला उत्तर देत बसण्यापेक्षा ही जी संधी आहे ती माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी त्या संधीचं सोनं करायचं आहे. म्हणून गेल्या कित्येक बैठका मी माझ्या मतदारसंघातल्या आत्ता अधिवेशनाच्या काळामध्ये खूप सारे प्रश्न जे प्रलंबित होते, आमच्याकडे एक रेल्वेचं अधिग्रहण होणार जमीन त्याची बैठक लावली, आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकरी विद्यापीठातले राहुरी कृषी विद्यापीठ त्यांच्या बैठका लावल्या, धडाधड बैठका चालू आहेत, धडाधड कामं त्या ठिकाणी करण्याचं सपाटा चालू आहे की जेणेकरून ह्या मिळालेल्या संधीचा माझ्या लोकांना काहीतरी उपयोग व्हावा, एवढंच त्याच्यामध्ये. भाजपच्या माध्यमातून असे कोणते नवीन प्रकल्प तुम्ही राहुरीमध्ये आणू इच्छित आहे? नाही, मी प्रवेश करतानाच त्यावेळेस सांगितलं होतं की आम्हाला इथं MIDC राहुरी तालुक्यामध्ये व्हावी. हे प्रवेश करतानाच मी त्या ठिकाणी विखे पाटील साहेब त्याला सकारात्मक आहेत आणि काय त्याच वेळेस मी 2-3 विषय खरं सांगितले होते, तर ते निश्चितपणे होतील अशी माझी अपेक्षा आहे. बरं, पण तुम्ही आता भाजपवासी झालेले आहात, इथलं कल्चर थोडंसं वेगळं आहे. इथे अधिक शिस्तबद्ध आहेत सगळे कार्यक्रम, किंवा सतत त्या कार्यकर्त्याला देशभर फिरावं लागतं. म्हणजे अशी सिस्टीमच आहे त्यांची की कुठेही निवडणूक असेल तरी त्यांचे सगळे आमदार, सगळे जे कोणी असतात
धावपळ करणारे चेहरे हे कायम आपल्याला अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतात. तर या संधीकडे आपण कसं पाहता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नक्कीच राष्ट्रीय पक्ष आहे. मधल्या काळात त्याची मान्यताही त्या पक्षाला होती. मात्र आता आपण फुलफ्लेज अशा पक्षामध्ये आहात की ज्यांचं अनेक राज्यांमध्ये सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या पक्षाच्या मार्फत आपलं युवा नेतृत्व जे आहे त्याला अधिक प्रभावी करण्यासाठी म्हणून कसं हा प्लॅटफॉर्म तुम्हाला कसा वाटतो? नाही, निश्चितपणे पक्षाने जी काय जबाबदारी सोबत, मी काय धावपळ करायला कधी मागं पुढं बघत नाही. कधी मी राष्ट्रवादीमध्ये देखील मंत्री असताना मला आम्हाला मंत्र्याला संपर्क मंत्री म्हणून जिल्हे दिले होते. मला चंद्रपूर जिल्हा दिला होता, चंद्रपूर आणि वर्धा. आणि त्यावेळेस समृद्धी महामार्ग नव्हता. राहुरीवरनं तिकडं जायला 12-12, 15-15 तास लागायचे गाडीतून, रस्ताही नीट नव्हता. पण मी प्रत्येक महिन्याला तिकडं जायचो. ठीक आहे, आमची संघटना काय खूप मोठी तिथं नव्हती, पण तरी पण तिथल्या छोट्या कार्यकर्त्याला कसा न्याय देता येईल हे मी जायचो. प्रत्येक महिन्याला माझी कोविड असताना जायचो मी त्या चंद्रपूरला, वर्धेला. नगरून तिकडं जायला मला रात्र कधी प्रवास करून जायचो, पहाटे सकाळी पोचायचो. त्यामुळे धावपळ हे माझ्या दृष्टीने काही नवीन नाही. निश्चितपणे आता मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाच्या इमानीतबारे काम करणं हा माझा त्या ठिकाणी कर्तव्यच आहे. पक्षाने काही जबाबदारी देतील ती एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे पार पाडायचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल. आता विदर्भाचा विषय निघालेलाच आहे, तर मला हे आवर्जून विचारावं असं वाटेल की गोंदियाचे देखील आपण पालकमंत्री होतात, तर तो अनुभव कसा होता? गोंदियाचा पालकमंत्री खरं मी 2च महिने होतो खरं, पण समृद्ध भाग आहे. मला आवडलं असतं खरं तिथं काम करायला. आणि नेमकं झालं असं, वनराई आहे, प्रकल्प आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. मी 1-2दा फील्डवरती व्हिजिट पण केल्या होत्या. मी कलेक्टरांना सांगितलं होतं की मला काय नुसतं जिल्हाधिकारी कार्यालयात बसून, पालकमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसून काय हे करायचं नाही, मला फिरायचं आहे. मला पालकमंत्री हा जिल्ह्यात सगळीकडे फिरणार आहे म्हटलं. त्यांना घेऊन 1-2 कार्यक्रम आम्ही केले होते, पण नंतर सरकार आमचं गेलं. दुर्दैवानं खरं गोंदिया जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री आमचे अनिल देशमुख साहेब झाले होते. नंतर त्यांना ईडीच्या केसमध्ये त्यांना अटक झाली. नंतर नवाब मलिक साहेब झाले होते, त्यांनाही अटक झाली. भीती वाटलेली पुढचा पालकमंत्रीपद स्वीकारताना भीती वाटलेली का गोंदियाचं? नाही, पुढचा पालकमंत्री निवडायची बैठक लागली होती की आता पुढे कोण. तर पटेल साहेब बोलले की प्राजक्तला आमच्याकडे द्या. त्यावेळेस मला 1-2 जण चेष्टेत म्हटले नको जाऊ रे, पण ते ठीक आहे, चेष्टेचा भाग झाला तो. पण मात्र ठीक आहे, शेवटी आमचे दोन्ही नेते हे मला खात्री आहे की ते, जरी आता मी त्यांच्या विरोधी पक्ष असतो, की त्यावेळेस मला विश्वास होता दोघेही उंचीचे नेते होते आणि ते व्यवस्थितपणे निर्दोष बाहेर पडतील. मला खात्री, आजही खात्री आहे, जरी मी त्यांच्या पक्षात नसलो. आणि 2 महिने मला त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम अजून जर मिळाले असतं तर निश्चितपणे एक चांगलं काम, कन्स्ट्रक्टिव्ह काम करता आलं, निश्चितपणे करता आलं असतं. खरं मला खूप इच्छा होती की काहीतरी करून दाखवावं, एक काहीतरी संधी जी पक्षाने दिलेली आहे. उद्धव ठाकरेंनी करून दाखवल्यामुळे तुम्हाला काही करून दाखवता आलं नाही त्याचं शल्य वाटतं का? नाही, शल्य तर निश्चितच वाटणार, कोणाला वाटणार नाही. पालकमंत्री पदाची जबाबदारी, जे की अधिकार, तिथले जे DPCचा जो पैसा आहे, जिल्हा नियोजन समिती, त्याचा विनियोग कसा करावा हे पालकमंत्र्याच्या हातात असतं. तो पैसा सत्कारणी कसा लागून तिथं काय विकासात्मक कामं करता येतील, एक मोठी संधी खरं होती. पण ती 2च महिन्याकरता मिळाली. आणखीन जर मिळाली असती तर निश्चितपणे एक माझ्या कामाचा देखील ठसा उमटवण्याची ती एक संधी होती. ती गेल्याचं शल्य हे निश्चितपणेच आहे. बरं, ह्या सगळ्यामध्ये आता जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की तुमचा जो माजी पक्ष आहे तो तुमच्या आजी पक्षासोबत येईल असे संकेत आम्हा माध्यमकर्मींना नक्की मिळत आहेत. तर प्राजक्त तनपुरे किती सुखावले आहेत की बाबा योग्य निर्णय घेतला मी, वन स्टेप अहेड असा. हे सगळे संकेत तुमच्या मार्फतच मला मिळत आहेत, पण सुखद आहेत हे तुमच्यासाठी नक्कीच. म्हणजे आता झालं तर शेवटी परत एकदा आमचे जुने सगळे सहकारी एकत्रच एका प्लॅटफॉर्मवर येतील, हा निश्चितपणे आनंदच होईल मला. बरं, मला एक सांगा, मला एक क्युरिओसिटी आहे की आता हे इकडचे आमदार तिकडे गेले, तिकडून इकडे आले, सगळे सत्ताधारी पक्षामध्ये सामील झाले. हे सगळे आमदार जेव्हा विधिमंडळामध्ये किंवा लॉबीमध्ये एकत्र येतात तेव्हा मग हे त्यांचे आमदार असतात का, की त्यांच्या पक्षाचे, की NCPचे आमदार मग त्यांचं आता वर्चस्व आहे, किंवा शिवसेनेचे आमदार आता, की भाजपचे, की शेवटी काही झालं तरी समुद्र आम्हीच आहोत, आना तो हमारे पास ही आहे? नाही, असं काय नाही. शेवटी लॉबीच्या सभागृहात गेल्यावरती प्रत्येक जण हा आपल्या पक्षाचा बाजू मांडतो आपल्या ह्याची. पण एकदा
लॉबीत सभागृहातनं बाहेर लॉबीत आलं की खेळीमेळीचं वातावरण असतं. तो काय खूप प्रत्येकच वेळेस राजकारण केलं पाहिजे हे डोकं बधीर होऊन जाईल माणसं. त्यामुळे बाहेर गेले की सगळे कोणी चहा, कोणी जेवण आणतं, कोणी हे आणतं, सगळे विरोधी सगळे सगळे मिळून त्यावेळेस एक हलका फुलकं वातावरण तयार होत असतं. आणि आत गेल्यावर मात्र मग शेवटी आपला बाजू हे आपण मांडतोच, पण एकदा बाहेर शेवटी सगळीच माणसं आहेत. बरं, असं पाहिलं जातं, म्हणजे माझ्याकडे उपसभापती देखील आले होते नुकतेच गेल्याच आठवड्यामध्ये, आणि त्यांनी देखील सांगितलं की आता विधानसभेमध्ये बोलण्याचा जो कालावधी असतो त्यापेक्षा विधान परिषदेमध्ये कम्पॅरेटिव्हली अधिक जो विषय आहे आपला तो त्याचा व्यापक स्वरूपामध्ये किमान मांडण्याची संधी आपल्याला मिळते. तर ह्याचा आनंद आहे का तुम्हाला की किमान विषय तरी योग्य रीतीनं मांडता येतोय? होय, निश्चितपणे. मला पहिलंच माझं अधिवेशन होतं, मला ते लक्षवेधी किंवा प्रश्न लगेच सबमिट करता आले नाहीत. पहिला तुम्हाला चान्स दिला नाही असं म्हणजे? नाही, आधीच अधिवेशन चालू झालेलं आमचं शपथ होण्याअगोदर. प्रश्न हे आधीच 15 दिवस आधीच पाठवावे लागतात, त्यामुळे मला तो थोडासा उशीर झाला. दुसऱ्या काही लोकांच्या प्रश्नावर बोललो, पण हा फरक मला जाणवला, कारण इथं संख्या कमी आहे. खाली 288 होते, इथं खूप कमी, तुलनेनं छोटं सभागृह वाटतं, आणि एखाद्या मुद्द्यावरती खोलात चर्चा इथं होते. त्यामुळे खोलात बोलण्याची संधी, विषय ज्याला माहिती आहे, याचा विषयावरती पकड आहे, त्याच्या दृष्टीने तो एखाद्या प्रश्नाचं आश्वासन कसं घ्यायचं याच्या दृष्टीने वेळही मिळतो, आणि चांगला स्कोप त्या ठिकाणी खालच्या सभागृहापेक्षा इथं निश्चितपणे मिळतो. हे तुम्हाला उपसभापतींनी जर म्हटलं असेल तर खरी गोष्ट आहे. फक्त आता त्यांनी तिथं वरती गेल्यावर आम्हाला जास्त संधी द्यायला पाहिजे जरा. आणि सभापती तर आमच्या जिल्ह्यातले, तुमच्याच पक्षातले आहेत. हो, त्यामुळे आणि सभापती तर आमच्या जिल्ह्यातले आहेत. ते आता आमची, पूर्वी ते माझ्या विरोधी पक्ष असल्यामुळे जास्त संपर्क नव्हता, पण जसं आता त्यांच्याशी संपर्क येतो, त्यांची देखील एक बाजू जेव्हा आता जाणून घ्यायची हळूहळू जवळीक होईल, तर खात्री आहे की आमचं, ते मागं नगरमध्ये एका कार्यक्रमात बोलता बोलता म्हटलेले, सत्कार समारंभ होता आमच्या नवीन, मी, विवेक कोल्हे, अक्षय कर्डिले आणि मला वाटतं सुनील कर्जतकर, जी आम्ही जिल्ह्यातले 4 आमदार म्हणून चौघांचं. ते मला जरा तब्येत बरी नव्हती, मी सत्कार घेऊन निघून गेलो होतो, भाषणाला काय थांबलो होतो. त्यावेळेस आमचे सभापती साहेब बोलले होते की प्राजक्तला बहुतेक काय भाजपमध्ये जरा ऑकवर्ड होताना दिसते असं वाटतंय मला. तर तसं काय नाही, आणि त्यांनी जर मला बोलायची जास्त संधी दिली तर मला ऑकवर्डनेस कमी करण्याचं त्यांच्या हातामध्ये खरं. म्हणजे बघा, ह्याला म्हणतात पॉलिटिशियन. तुम्ही काय म्हणतात, इथूनच त्यांना संदेश देताय की आता मला कम्फर्टेबल करण्याचं काम हे तुमच्या हाती आहे. जेवढं जास्त मला बोलायला देतील तेवढं जास्त मला इथं कम्फर्टेबल करण्याचं श्रेय त्यांना जाईल. क्या बात आहे. पण मला एक सांगा की आता राजकारण खूप बदलतंय, डिलिमिटेशन जवळपास येईल अशा पद्धतीचं सध्या अंदाज लागतोय देशभरामध्ये. कदाचित पुढच्या दिल्लीच्या सत्रामध्ये कदाचित पुन्हा एकदा हे बिल येऊ शकतं अशी एक आशंका आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी महिला राज हे आता राज्यामध्ये देखील होऊ घातलेलं आहे किंवा दिसतंय आपल्याला की साधारण 101 महिला आमदार असू शकतात जर पोस्ट डिलिमिटेशन नंतर महिलांना एक बळ देण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं का की तुमच्याही घरातल्या एखादं स्त्री नेतृत्व या निमित्तानं पुढे यावं आणि जिल्ह्याला पुढे घेऊन जाताना मदत करावी? माझी आई ही राहुरी नगरपालिकेची पहिली लोकनियुक्त नगराध्यक्ष 2002 का त्यावेळेस होती. 2दा नगराध्यक्ष माझी आई झालेली आहे. नगरसेविका तर ती कंटिन्युअस 4-5वी टर्म असेल, आणि आमदारकीला एकदा 2014ला उभ्या होत्या, पण त्यावेळेस पराभव झालेला. त्यामुळं आमच्या घरात आईच्या माध्यमातून ऑलरेडी राजकारणात सक्षम महिला नेतृत्व हे आहेच. पण डिलिमिटेशन नंतर जेव्हा आरक्षण होईल तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला सभागृहामध्ये येतील, तर निश्चितपणे एक महिलांच्या सक्षमीकरणाचं मोदी साहेबांच्या माध्यमातून एक चांगलं काम त्या ठिकाणी होणार आहे. पण इथं सुद्धा अधिकाधिक महिलांना चान्स मिळण्यासाठी म्हणून खरं तर सगळेच लोक प्रतीक्षित होते, मात्र त्या गेल्या वेळी काही ते बिल येऊ शकलं नाही. पण आता देशभरामध्ये अशा अनेक घडामोडी घडलेल्या आहेत की त्या पाहता असं वाटतंय की आता बस काही गोष्टी और बस कुछ कदम दूर असं ते विधेयक मला असं वाटतंय बहुतेक. आता मी काय एवढा पक्षात एवढ्या मोठ्या
वरती स्टेजला नाही, पण मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये हे बिल मार्गी लागेल असं मला दिसतंय. आणि मतदारसंघांची देखील पुनर्रचना होऊन थोडे लहान मतदारसंघ होतील. आता त्याची आवश्यकता पण आहे असं आमचा वाटतं का? मतदारसंघ तुम्हाला सांगतो, असं एखाद्याचा कार्यक्रम जरी असेल शेवटी सुखदुःखाला जावं लागतं. खरंय. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायला आम्हाला 2-2.5 तास लागतात ग्रामीण भागातल्या मतदारसंघात. शहरावाले ठीक आहे, मोटरसायकल काढली की पटकन 10 मिनिटात फिरतील, पण आम्हाला एका टोकापासून दुसऱ्या टोकाला 1.5-2 तास लागतात. मग कसे त्या लोकांचे प्रतिनिधी जर आम्हाला खऱ्या अर्थानं व्हायचं असेल तर कुठंतरी जर छोटे मतदारसंघ झाले तर त्यांना न्याय देखील आम्ही योग्य प्रकारे देऊ शकू, अशी देखील परिस्थिती होईल. खासदारांचं तर बघितलं तर खासदार तर लोकांच्या अपेक्षेला पुरूच शकत नाहीत. हो ना, खरंय. 6 विधानसभा मतदारसंघ म्हणजे खासदाराला जर असं ठरलं की एखाद्याचं लग्न आहे, 2 लग्न जवळच्या कार्यकर्त्यांची आहेत, ते एका लग्नाला त्याला लग्न सुरू व्हायच्या अगोदर नवरी घरातून निघताना भेटावं लागतं आणि दुसऱ्या लग्नाला नवरी वाटे लावायला भेटावं लागेल. इतका तो डिफरन्स आहे. तरी पण हाती लागेल की नाही शंका माहित नाही. तर ते उदाहरण दिलं आणि इतकं लग्नाचं. करून नाराजगी. हा, आणि शेवटी एवढ्या लोकांच्या अपेक्षा असतात की कोणी जरी असलं तरी नाही पूर्ण करू शकत. त्यामुळे ते लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर ग्रामीण भागातले मतदारसंघ हे थोडे छोटे झाले पाहिजे. पण एक धोका असा मला वाटतो, आता मी ग्रामीण भागातला असल्या कारणानं मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. याच्यामुळे शहरी भागाचा टक्का हा अजून वाढणार आहे आमदारांचा, आणि आमचा ग्रामीण भागातल्या आमदारांचा टक्का हा कमी होणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागाला निधीची त्या माध्यमातून जे काय पैशाचं विकास कामांमध्ये कमीपणा त्या ठिकाणी मिळू नये ही भीती थोडीशी कधी कधी मला वाटते. कारण माझा मतदारसंघ ग्रामीण, मी लहानचा मोठा तिकडे झालेलो आहे. त्यामुळे ग्रामीण मतदारसंघ जर कमी झाले तर तिथं आम्हाला थोडंसं जास्त लक्ष आमच्याकडं सरकारने द्यायला पाहिजे, अशी पण काहीतरी तरतूद झाली पाहिजे. नाही खरंय. पण मला असं वाटतं की जेव्हा ग्राम विकास होतो, गावाचा विकास होतो, तेव्हाच देशाचा कायम विकास झालेला आपण पाहिलेला आहे. त्यामुळे शहरीकरण आणि त्यानुसार वाढणारी लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारे मतदारसंघ ह्या गोष्टी एकीकडे असतीलच, पण त्यासोबतच ग्रामीण महाराष्ट्र याकडे देखील दुर्लक्ष करून चालणारे अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही. म्हणजे जर गावातलीच माणसं इकडे शहरामध्ये यायला लागली हो, तर तुम्ही किती मेट्रो केल्या आणि किती अजून काय बुलेट ट्रेन केल्या तरी इथं इन्फ्रास्ट्रक्चरवर हा ताण येणारच आहे शेवटी. या सगळ्यामध्ये कुठेतरी वाटतं का की आपण कधीतरी देशाच्या राजकारणावर देखील, कारण तुम्ही अमेरिकेतून बाहेरून शिकून आलेले आहात, बरं अभियांत्रिकी उच्च शिक्षित आहात, कुठेतरी वाटतं का की देश पातळीवर देखील जर कधी भविष्यात संधी मिळाली तर काम केलं नको पाहिजे? मॅडम, मी आपलं इथं मुंबईत बरं आहे, मला काय तिकडं दिल्लीला जायचं नाहीये. हा, म्हणजे माझं आपलं इथं आपलं विधानसभेत जी एक काम करण्याची मजा आहे, ते असं काय मला काय तिकडं संकेत देऊ नका तिकडं पाठवण्याचे. आत्ता परत मी मुंबईत आलोय. पण ठीक आहे, नाही बरोबर आहे तुमचा प्रश्न, त्या अर्थाने बरोबर आहे. पण इथं देखील काम करायला एवढा स्कोप दिसतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे जे काही ग्रामीण भागातल्या काम करायला एवढा मोठा स्कोप आहे की उलटं राज्याकडं जे अधिकार आहेत, जी खाती राज्यांकडे आहेत, त्या माध्यमातून उलटं जास्त न्याय आपण देऊ शकतो असं मला वाटतं. जी की केंद्राकडची खाती म्हणजे कुठले, रेल्वे, परराष्ट्र धोरण, संरक्षण. पण इथं मात्र लोकांच्या जीवनाशी, डे टू डे जीवनाशी उदाहरणार्थ शालेय शिक्षण विभाग, उच्च तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, हे सगळे ह्याच्यामध्ये अजून परिणामकारक काम आपण इथून त्या ठिकाणी करू शकतो असं मला त्या ठिकाणी वाटतं. नक्कीच. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही राज्यात आहात तोपर्यंत शिक्षण असो, प्रायमरी एज्युकेशन असो, या सगळ्या विषयांवर तुम्ही लक्ष घालाल. आणि आता लवकरच कॅबिनेट रिशफल देखील होऊ घातलेला आहे. प्राजक्त तनपुरे, आपण 6 खाती तर सांभाळलेलीच आहेत राज्यमंत्री म्हणून, एक दिन का होईना, पण इतरही अनेक खाती ही तुमच्या नावावर लागलेली आहेत. मी मॅडम आमदार झालो, मला याच्यामध्ये समाधान आहे आणि पुढची 6 वर्ष मला इथं आमदार म्हणून काढायची. पण विधानसभा खुणावते तुम्हाला, असं काय कसं? मध्ये एक विधानसभा आहे, बरोबर आहे, पण आमदार म्हणून मी सध्या समाधानी आहे. बर, आमदार म्हणून तुम्ही समाधानी आहात, तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात, त्यामुळे विकास निधी किंवा विकास कामं ही अधिकाधिक आपल्या मतदारसंघामध्ये कशी करता येतील तुम्हाला येत्या काळामध्ये, यासाठी तुमचा फोकस असणारच आहे. आणि त्यासाठी तुम्ही
सतत फर्मली भांडतही असता, आपल्या मुद्द्याशी ठाम असता, आपल्या तुमच्या ज्या काही योजना तुम्हाला तुमच्या मतदारसंघात आणायच्या आहेत त्यासाठी म्हणून तुमचा कायम प्रयास हा मी पाहिलेला आहे. आणि आता लवकरच असे संकेत आहेत की तुमचा आधीचा पक्ष देखील असं पडद्या मागून किंवा पडद्या आडून अशा पद्धतीनं सध्या तरी सपोर्ट करतोय. लवकरच तोही सत्ताधारी पक्षात येईल अशी आशंका आहे, कारण नुकतेच अनेक बैठका देखील होत्या त्या संदर्भातल्या. राजकारण खूप व्हॉलेटाईल आहे मला असं वाटतं महाराष्ट्राचं. तुम्ही देखील अनुभवलेलं असेल आणि इतक्या लहानपणापासून तुम्ही राजकारण बघताय, स्वतःच्या घरातही पाहताय, पक्षात पाहताय आणि आत्ता पाहताय. किती तफावत तुम्हाला जाणवते? मला नक्की अगदी जाता जाता हे ऐकावं, याचं उत्तर हवं यावर. नाही, आता काय झालंय, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत आता माहिती पटपट जायला लागली. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की फोन साधे मोबाईल फोनही नव्हते, तोही काळ मी बघितलेला आहे. फोन त्या ऑपरेटरला आमच्याकडे ह्या नंबरला जोडून द्या इथपासूनचा काळ बघितलेला आहे. त्यावेळेस माहिती लवकर पोहोचायची नाही आणि मग गावात एक दोन जण जे पुढारी असायचे ते आपल्या पार्टीत आले की गाव आपल्याकडे यायचं. आजकाल घराघरामध्ये आता महिलांची मतं वेगळी, पुरुषांची मतं वेगळी. त्या घरात एका घरात 3 पार्टीचे उमेदवार असतील, तिघांना मतं जाऊ शकतात, अशी परिस्थिती सध्या आहे. त्यामुळं तुम्हाला आजकाल राजकारण करताना अत्यंत जागरूक राहून आपली इमेज, प्रत्येक जो मतदार आहे त्याच्या काय अपेक्षा आहेत, त्याच्या अपेक्षेला पुरून त्याची आपले काम त्या माध्यमातून एक इमेज बिल्ड झाली पाहिजे. म्हणजे खोटी इमेज म्हणत नाही मी, कामाच्या माध्यमातून तशी इमेज बिल्ड झाली पाहिजे आणि त्यांच्या अपेक्षा, मतदारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करून त्यांच्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतोय ही इमेज त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आजकाल खूप हे झालेलं आहे. हे चॅलेंज झालंय, हे चॅलेंजही म्हणता येईल किंवा एका अर्थानं जो चांगला ह्याचा वापर करेल त्यासाठी ते सोपं झालेलं आहे. परंतु याचा दुरुपयोग देखील खूप व्हायला लागलाय. म्हणजे चुकीचं नॅरेटिव्ह देखील या माध्यमातून खूप पसरतं. बऱ्याचदा लोक व्हॉट्सअपवर आलेली माहिती ही खरंच खरी आहे खोटी हे न बघता लगेच डोक्यावर परिणाम होतो. म्हणून मुलं शिकली पाहिजे या मताचा इथं मी आहे की काय खरं काय खोटं, एक सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन माणसांच्या अंगी यायला पाहिजे. पण मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे नॅरेटिव्ह देखील खूप पसरवले जातात. हाही थोडा डिसएडव्हान्टेज आहे, पण मात्र आपली इमेज बिल्ड करायला तो ॲडव्हान्टेज देखील आहे. नक्कीच. तर मला असं वाटतं की नवीन भारत घडवण्यामध्ये युवा पिढीचा मोठा सहभाग आहे, कारण आपला देश हा सगळ्यात युवा देश आहे आणि या सगळ्याचं प्राथमिक शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा प्राथमिक शिक्षणच, जेव्हा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तेव्हाच तो एक युवा जो आहे तो देशाप्रती, म्हणजे आता आपण जे जेनझी म्हणतो किंवा काय, ह्यांच्या कन्सेप्ट तेव्हाच क्लिअर होऊ शकतील जेव्हा बेसिक नॉलेज त्या वेळेला तितकंसं आणि वायडर पर्स्पेक्टिव्हने देता येईल. मला असं वाटतं की तुम्ही जे डिजिटल फॉर्ममध्ये प्रायमरी एज्युकेशनसाठी जोर देताय तर तो एक आमूलाग्र बदल होऊ शकतो अशा पद्धतीनं जर ते शाळांमध्ये इम्प्लिमेंट झालं तर. कारण आजकाल मुलं इतकी हुशार आहेत की एक विषय दिला तर 50 गोष्टी सर्च करतात आणि ज्ञानार्जन करतात. त्यांचा कल आहे ज्ञानार्जनाकडे आणि ह्याचा उपयोग हा येत्या काळामध्ये आधुनिक भारत घडवण्यामध्ये होणार आहे आणि तुमच्यासारख्या युवा नेत्यांची आणि अभ्यासू नेत्यांची त्यासाठी नितांत आवश्यकता आहे. तुम्ही भले आता डिनाय करत असाल की रिशफलमध्ये मला नको किंवा काय, पण तुमचा एक गाढा अभ्यास पाहता, एक अभ्यासू नेतृत्व पाहता, नक्कीच ज्यावेळी केव्हा रिशफल होईल तेव्हा तुमचं नाव हे चर्चेत यापूर्वी देखील होतं, यापुढे देखील असेल, यामध्ये मात्र कुठली शंका मला जाणवत नाहीये. तुम्हाला यासाठी अनेक शुभेच्छा. खरं तर आज तुम्ही इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. तर कॉफीमध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.